श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 23वा अभंग आहे. त्याच्या 2 ओळींवर आपलं प्रवचन आधी झालेलं आहे मागच्या वेळेला. आता पुढच्या 2 ओळीवर आपलं आज प्रवचन होणार आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्व कळा हरिदावी, एक तत्व कळा हरिदावी, तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तेथ काही कष्ट न लगती, तेथ काही कष्ट न लगती, अजपा जपणे उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही नामाचा निर्धार असे, तेथेही नामाचा निर्धार असे, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ आक्रमीला, रामकृष्णी पंथ क्रमीला, रामकृष्ण पंथ क्रमीला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा जो हरिनामाचा मार्ग आहे हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि सर्वश्रेष्ठ असा मार्ग आहे. सोपही आहे आणि श्रेष्ठही आहे, सर्वश्रेष्ठही आहे. तेव्हा इतर मार्गामध्ये खूप कष्ट आहे. योग मार्गात खूप कष्ट आहे, ज्ञान मार्गात खूप कष्ट आहेत, कर्म मार्गात खूप कष्ट आहेत आणि भक्ती मार्ग सुद्धा तेवढा सोपा नाहीये, त्याच्यातही कष्ट आहे. भक्तीमध्ये सर्व समर्पणाचा समर्पण करता करता सद्गुरूंच्या कार्यात किती कष्ट आहे. तेव्हा हा जो मार्ग आहे भक्ती मार्गाच आहे हा, पण म्हणले याला हा हरिनामाचा मार्ग आहे. हा म्हणजे अगदी सोपा आहे. यात श्रीहरी वाचून काय दुसरं काहीच नाही. सर्व तपश्चर्या सद्गुरूंच्या कार्यात करता 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 शेवटी हा नामाचा मार्ग एवढा सोपा होतो, एवढा सोपा होतो की त्याच्यापासून दुसरं काहीच नसतं. नाहीतर इतर अनेक भाराभर गोष्टी असतात, अनेक देवता आहेत, अनेक अवतार आहेत, अनेक हे आहे, अनेक संत सत्पुरुष आहे, त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, त्यातही अनेक उपमार्ग आहेत, अनेक प्रकारचे ग्रंथ आहे, अनेक प्रकारचं ज्ञान आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी, निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या. श्रुतिर्विभिन्नः श्रुतिरेव भिन्नः नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम्, वेदस्य तत्त्वं नीतं गुहायां महाजनो येन गतः मार्गः. वेदांच्या श्रुती वेगळ्या आहेत, स्मृती वेगळ्या आहेत, पुराण वेगळं सांगतात, ऋषी मुनी संत पुरुष सगळं वेगळं अनेक प्रकारे सांगत असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा गोंधळ होतो, काय निश्चित आहे कळतं. आणि म्हणून काय महाजनो येन गतस्स मार्ग, हा सद्गुरूंची दरी बाही, सद्गुरूंना शरण जाऊनच हा श्रीहरीचा मार्ग, नाम मार्ग हा अत्यंत सोपा मार्ग त्याला प्राप्त होतो. कारण जगात श्रीहरी वाचून दुसरं काहीच नाही असं म्हटल्यानंतर एकच गोष्ट आहे. एक गोष्ट असल्यानंतर मग किती सोपं आहे.
श्रीहरीशिवाय केव्हाही कुठेही काहीच नाही. तेव्हा आणि आज श्रीहरी म्हणजे काय? श्रीहरी म्हणजे तो निर्गुण निराकार आणि सगुण साकार, तो अवतार घेतो तोही श्रीहरी. आणि सर्व संत सत्पुरुषांच्या रूपाने येतो तोही श्रीहरी, सद्गुरूंच्या रूपाने येतो तोही श्रीहरी. म्हणजे एकच श्रीहरी वेगळ्या वेगळ्या रूपाने नटलेला आहे, दुसरं काहीच नाही. दृष्टी रूपाने तोच आत बाहेर, दृष्टी रूपाने आतही तो आहे बाहेरही तो आहे. हरिभक्तही त्याच्यापासून विभक्त नाही आहे. खरं भक्त हा सद्गुरूंच्या पासून विभक्त नाही, हरीच्या पासून विभक्त नाहीच आहे. पण त्याला असं वाटत असतो की आपण वेगळे आहोत, आणि म्हणून ही वेगळेपणाची भावना जेव्हा सद्गुरू घालवतात तेव्हा त्याला काही श्रीहरी करावं लागत नाही म्हणा. काही असं वेगळं हे करून त्याला श्रीहरी बनवा, असं काही वेगळा पहिराव त्याला द्या, काही हार वगैरे घाला असं आणि त्याला श्रीहरी करा, असं तिथे काहीच नसतं. तो आहे तसाच श्रीहरी आहे. आणि सद्गुरू त्याला सांगतात अरे तू आहे तसाच आहे, फक्त हे जे तू म्हणाले अनेक गोष्टी आणल्या आहेत त्याचा त्याग कर म्हणले, त्या फेकून दे सगळ्या गोष्टी, त्याची काही जरूर नाही, त्या सगळ्या तुझ्या आड येणार आहे. आणि म्हणून तू आहे तसाच श्रीहरी आहेस, तू जीव नाही म्हणा असं सद्गुरू सांगतात आणि त्याचा अनुभव आणतात. आणि म्हणून हरिभक्त ही त्याच्यापासून विभक्त नाही. जीव जो विभक्त नाही तोच भक्त, त्यालाच भक्त असं म्हणतात. तो श्रीहरी पासून विभक्त नाही, सद्गुरू पासून विभक्त नाहीच, परंतु त्याला जे असं सारखं वाटत असतं की आपण वेगळे आहोत वेगळे आहोत, हा वेगळेपणाचा भाव काढून टाकायला पाहिजे. तो श्रीहरी रूपच आहे. बाह्य देहाने तो सद्गुरू रूप श्रीहरीच्या कार्यात सेवा केल्यामुळे त्याची सहज दास्य भक्ती घडताय. बाह्य देहाच्या रूपाने तो आहे म्हणून वेगळेपणा वाटतो. म्हणून सद्गुरू सांगतात अरे बाह्य देहाने तू या कार्यामध्ये सेवा कर, म्हणजे तुझी दास्य भक्ती घडेल, सहजच दास्य भक्ती घडेल. आणि भक्ती म्हणजे एकरूपता, आणि तू दास्य भक्तीमुळे तुझा अहंकार नष्ट होईल. अहंकार म्हणजे वेगळेपणाची तुझी भावना, सद्गुरू पासून मी वेगळा आहे, श्रीहरी पासून मी वेगळा आहे, परमेश्वरापासून मी वेगळा आहे, हा जो भाव तू धरून ठेवलेला आहे ना, हा जो भाव तू चिपटून बसलाय तुला, तो भेदभाव नष्ट होईल. आणि आधी तू सद्गुरूंशी तुझी एकरूपता होईल. सद्गुरूंशी एकरूपता करण्याचा प्रयत्न करता करता तुझ्या स्वरूपाशी एकरूपता आपोआप तुझी होत जाईल. कारण सद्गुरू तुझ्या हृदयात आहे. सद्गुरू हे श्रीहरी आहे, आत्मा हाही हरी आहे, सद्गुरू ही श्रीहरी आहे. आणि म्हणून सद्गुरूंची एकरूपता होता होता आपोआपच तुझ्या आत्मस्वरूपाशी तुझी एकरूपता होईल. आत्मस्वरूपाशी एकरूपता करायला गेलं तर नाही होणार. हरी एक आत्मा जीव शिव सम, माया तू दुर्गमी न झाली. हरी एक आत्मा आणि हरी एक सद्गुरू, हे दोन्ही एकच असल्यामुळे सद्गुरूंशी तू एकरूप व्हायला लागला, म्हणजे तुझ्या आड येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला तू केल्यास ती सद्गुरूंशी एकरूपता आली आणि अहंकार गेला की मनामध्ये सहज श्रीहरीचं प्रेम जागृत होईल. श्रीहरी म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे प्रेम. किती सोपं आहे. आत्मा म्हणजे प्रेम. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे भक्ती. आणि आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे ज्ञान. प्रेम भक्ती ज्ञान ना वेगळे वेगळे. आमच्या महाराजांनी सांगितलं प्रेम भक्ती ज्ञान ना वेगळे वेगळे. हे प्रेम भक्ती ज्ञान हे वेगळं वेगळं नाही ना. आणि प्रेम भक्ती ज्ञान आणि आत्मा हे काही वेगळे वेगळे नाही आहे. तुझ्या ठिकाणी भक्ती जशी जशी होईल, प्रेम जसं जसं वाढेल आणि ज्ञान जसं जसं तुझा आत्मसात होईल, तसं तसं झालं म्हणलं श्रीहरी, झाला आत्मा. तू आत्मा आहेस,
तुला त्या आत्म्याचा साक्षात्कार होईल ना. आत्म्याचा साक्षात्कार कसा होईल? प्रेम, भक्ती आणि ज्ञान. कारण आत्मा म्हणजे प्रेम, आत्मा म्हणजे भक्ती, आत्मा म्हणजे ज्ञान. याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी प्रेम, भक्ती, ज्ञान हे तिन्ही गोष्टी आहेत. सद्गुरूंचं प्रेम घेता येतं, सद्गुरूंना प्रेम देता येतं, सद्गुरूंची भक्ती करता येते, सद्गुरूंचं ज्ञान घेता येतं. तेव्हा म्हणाले आत्म्याची सहज प्राप्ती होते, आत्मसाक्षात्कार सहज होतो. आणि त्या प्रेमामुळे गोडवा निर्माण होतो आणि गोडव्यामुळे आनंदाच्या उर्मीवर उर्मी येऊ लागतात. आणि असं झालं की अंतःकरणात श्रीहरीची भेट होते, त्याचं दर्शन होतं. असं हे सगळं हरिनामामुळे घडतं. असं हे हरिनाम सर्व मार्गामध्ये वरिष्ठ आहे, म्हणून श्रेष्ठ आहे. इथे दुसरे कोणतेही कष्ट नाही, दुसरे काही कष्ट करण्याची गरज नाही म्हणा. दुसरे विचार नाहीत, बुद्धीला भ्रम नाही. नाहीतर यात ग्रंथात असं लिहिलं आहे, भागवतात असं लिहिलं आहे, विष्णू सहस्त्रनाम असं आहे आणि गीतेमध्ये असं आहे, आणखी उपनिषदात असं आहे. म्हणजे सगळं काय बुद्धीला भ्रम पाडणार आहे. सद्गुरू सांगतील ते तेवढं ज्ञान, तेवढ्या ज्ञानाचा आपण अनुभव घेतला पाहिजे. हा अगदी सरळ, सोपा, साधा आणि थेट श्रीहरीपर्यंत पोहोचविणारा मार्ग आहे. आणि हा सर्व मानवांना सारखा उपलब्ध आहे. याच्यात काही भेदाभेद नाही, म्हणजे याच्यात जातीपातीचा भेद नाही. तो कुठल्या जातीचा आहे, उच्च वर्णाचा आहे किंवा नीच वर्णाचा आहे, जातीपातीचा भेद नाही. यात स्त्री पुरुष हा भेद नाही, स्त्री पुरुष बालक हा भेद नाही, यात गरीब श्रीमंत हा भेद नाही, याच्यात खूप बुद्धिमान आणि अगदी ज्याला बुद्धी नाही असा आई भेद नाही. हा सर्वांना सारखा उपलब्ध आहे. आणि म्हणून सांगतात की हा मार्ग जो आहे तो म्हणाले तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथ काही कष्ट न लगती. तिथे काही कष्ट लागत नाही. अजपा जपणे उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही नामाचा निर्धार असे, तेथेही नामाचा निर्धार असे. आता काही साधक म्हणले अजपा जप करतात, काय लोक म्हणतात आम्ही अजपा जप करतो. अजपा म्हणजे प्रत्यक्ष जप करायचं नाही, तो सहज होतो म्हणा. अजपा जप हे नाथ संप्रदायात वगैरे असं अजपा जप आहे, जप करण्याची आवश्यकता आहे. तर तो जप सहज होत असतो, तो जप सहज होतो, पण आधी करावाच लागतो. म्हणलं जरी सहज होतो तरी आधी तो करावाच लागतो, प्रयत्नाने करावा. आणि बुद्धांनी यालाच आनापान सती असं म्हटलं. आनापान सती असं म्हणजे प्राण अपान, ज्याला आपण प्राण अपान म्हणतो ना. प्राण म्हणजे आपल्या हृदयातून बाहेर जाणारा जो तो प्राण, आणि हृदयात बाहेरून आत येणारा तो अपान, आत येणारा तो अपान आणि बाहेर जाणारा तो प्राण, असा श्वासोश्वास चालू असतो. आणि याला त्यांनी आनापान सती असं म्हणलं. आनापान म्हणजे प्राण आणि अपान. श्वास आत घेताना अपान वायू आणि बाहेर टाकताना प्राण वायू. तेव्हा आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वायूकडे पाहणे, त्यात बघत राहणे, विपश्यना, त्याला विपश्यना. त्याच्याकडे फक्त बघत राहणे, त्याला फक्त तिथे आपली जागृती पाहिजे, जागृती असते.
आणि ज्ञान मार्गात किंवा नाथ संप्रदायात ज्ञान मार्गातही आहे, आणि नाथ संप्रदायात श्वास आत घेताना त्यात थोडा बदल आहे. श्वास आत घेताना सो असं म्हणतात, सो, आणि बाहेर सोडताना हम असं म्हणतात. धरिता सो सोडिता हम, ऐसा चाले सो. धरिता सो सोडिता हम, ऐसा चाले सोहम सोहम. तेव्हा म्हणले त्या अजपा जपणे उलट प्राणाचा, पण तिथेही नामाचा निर्धार असो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणले असं अजपा जपतात, सो शब्दानं परमात्म्याला लक्ष करतात. सो म्हणजे परमात्मा, आणि हम म्हणजे जीवात्मा, म्हणजे मी. सो म्हणजे परमात्मा, हम म्हणजे जीवात्मा. याचा ध्यास धरून हे दोन्ही एक आहेत, की तो परमात्मा आणि हा जीवात्मा मी, हा म्हणजे दोन एक आहे. यांचा ऐक्य आहे, याचा अभ्यास करतात. आता ऐक्याचा काय अभ्यास करणार? अभ्यास करायला लागला की दोन होतात ना. ऐक्याचा अभ्यास करायला लागला, अभ्यास करायचा म्हणजे दोन पाहिजेच, एक सो आणि दुसरा हम. इथे दोन करून ठेवले म्हणजे मग ऐक्य दोघांचं होणार कसं? असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो परमात्मा मीच आहे असा अभ्यास करतो, आणि त्यामुळे जीवात्म्याला वाटणारा मी कोण हा प्रश्न आणि त्याच्यामुळे झालेला जो गोंधळ असतो तो दूर होतो असं म्हणतात. परंतु हे दूर होणं फार कठीण आहे. मी कोण हा प्रश्न आणि त्याच्यामुळे झालेला गोंधळ, हा संभ्रम, हा दूर होणं फार कठीण आहे. पण असा ज्याचा म्हणजे संभ्रम दूर झाला आणि जो सिद्ध झाला त्याला काय म्हणतात? परमहंस. असा हंस तो सोहम आहे ना, त्याचा उलट होतो हंस. अजपा जपणे उलट प्राणाचा. सोहमचा काय होतो? हंसा. हंसा. जसं मरा मरा म्हटलं, वाल्मिकी ऋषीने मरा मरा म्हटलं, त्याचं राम राम झालं, उलट झालं. तसं म्हणाले इकडे सोहम सोहम म्हणता म्हणता हंसा हंस असं. म्हणून म्हणतात रामकृष्ण परमहंस, त्यांना परमहंस अशी पदवी देतात. स्वयं दीपहंस परमहंसा, आर्त आरती केशवदास. म्हणून म्हणतात केशवदास महाराज, केशवदास परमहंस त्याला म्हणतात. कारण केशवदास महाराज ते सुद्धा हंस, ते नाथ संप्रदायाचे होते, त्याच्यामुळे सोहम हंसा, सोहम हंसा असं त्यांचा जप, अजपा जप. स्वयं दीप हंस परमहंसा, आर्त आरती केशवदास. तो स्वयं दीप होतो, म्हणजे स्वतः तो ज्ञान स्वरूप होतो. तो होतो म्हणजे काय? तो ज्ञान स्वरूप आहेच. होण्याचा प्रश्न नाही, पण इकडे होण्याचा प्रश्न आला की तिथे कष्ट आले म्हणा. आणि म्हणून या सोहम सोहम मध्ये काय होतं? तिथे कष्ट आहे. तेव्हा म्हणले तो स्वतः ज्ञानच होऊन राहतो, बोध स्वरूपच होऊन राहतो. पण या ठिकाणी सुद्धा सो आणि हम शब्दांनी भगवंताच्या नामाचा निर्धार करायला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे या अजपा जपणे उलट प्राणांचा, तेथे नामाचा निर्धार, तिथे निर्धार करावा लागतो मला. म्हणजे दोन होतं तिकडे सो आणि इकडे हम. सो आणि हम म्हणजे मी, सो म्हणजे तो, सारखं हे द्वैत चालूच राहत. आणि म्हणून याचा निर्धार करणं कठीण होऊन बसतो. तिथे सारखा निर्धार करावा लागतो. आणि म्हणून हा मार्ग म्हणजे कष्टाचा आहे. हा मार्ग कष्टाचा आहे. आणि म्हणून त्याच्यापेक्षा मुख्यत्वे ज्ञानेश्वर महाराज सांगतात
सरळ सोप्या शब्दात श्रीहरीचं नाम प्रेमाने गायलं. त्या हरिनामाचं महात्म्य काय हे सोप्या शब्दात आहे. ते सो म्हणजे तो, हम म्हणजे मी, आणि त्याचे एकरूप करा, काय केलं ते होत नाही असं म्हणाले तिथे. तिथे काही कष्ट न लगाती, असे काही कष्ट लागत नाही. त्या श्रीहरीचं नाम प्रेमाने गायलं पाहिजे. मग हे प्रेम कुठून येतं? सद्गुरूंच्या मुळे हे प्रेम येतं. कारण सद्गुरू म्हणजे प्रेम, कारण आत्मा म्हणजे प्रेम, कारण सद्गुरू म्हणजे आत्मा. सद्गुरू म्हणजे ज्ञान, आत्मा म्हणजे ज्ञान. सद्गुरू म्हणजे भक्ती, आत्मा म्हणजे भक्ती. म्हणून प्रेम, भक्ती, ज्ञान हे सगळं सद्गुरूच्या ठिकाणी आहे. ते पूर्ण आत्मस्वरूप आहे. आणि त्याच्यामुळे प्रेम, भक्ती, ज्ञान त्यांच्या ठिकाणी झालं असता. तो आत्मा जो आहे, प्रेम भक्ती ज्ञान स्वरूप आत्मा आहे. त्या आत्मस्वरूपाचा अनुभव येतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेव्हा म्हणाले निश्चय हा वारंवार करावा लागतो. निश्चय होत नाही हो. घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा असं म्हणतात. घडी घडी बिघडत जातो. निश्चय करा बिघडला, निश्चय करा बिघडला. घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा. निश्चय वारंवार करावा. हरिनामात निश्चय वगैरे काही नाही म्हणा. अजपा जपणे उलट प्राणाचा, तिथे नामाचा निर्धार, तिथे नामाचा निर्धार करावा. हरिनामामध्ये असं निर्धार काही नाही. अत्यंत सोपं हरिनाम प्रेमाने गायलं असताना त्या सोहम मध्ये प्रेम नाही आहे. त्याच्यामुळे तिथे तो अनुभव जरा कष्टदायक होऊन जातो. ज्ञान मार्गात सुद्धा वारंवार निश्चय करावा लागतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सारखं मी आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी असं सारखा घोषा लावावा लागतो. तेव्हा म्हणाले तरी त्याचा निश्चय होत नाही. त्याचा खूप मोठा ध्यास, मोठा अभ्यास, मोठा प्रयत्न करावा लागतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निश्चयच करत राहावं लागतो, निर्धारच. तो आणि मी असं दोन तेथे राहतात. मी म्हणजे तू, तू म्हणजे मी, म्हणजे तिथे तू महिमे होत राहतात. अहो एक सांगा, तू की मी की तू, सो म्हणजे तो आणि हम म्हणजे मी, असं द्वंद्व तिथे नेहमी चालू. निर्धार तर होतच नाही म्हणाले. खूप कष्ट होतात. म्हणून सोहम हा मार्ग, योग मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा समन्वय आहे. आणि त्याच्यामुळे योगाचेही कष्ट आणि ज्ञान समजून घेण्याचेही कष्ट त्याच्यात आहे. आणि समजल्यावर त्याचा निश्चय करण्याचे कष्ट. सारखा निश्चय करत राहा, सारखा सोहम करत राहा. त्याचा निश्चय झाल्यावरही त्याच्याप्रमाणे साधना करण्याचं कष्ट, हे सर्व या सोहम साधनेमध्ये आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अजपा जपणे उलट प्राणांचा, तेथेही नामाचा निर्धार असेल, तिथे निर्धार करावा लागतो. तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तसं हे सद्गुरूंनी दिलेलं नाम नाही आहे. तसं सर्व मार्गावरिष्ठ, तिथे काही कष्ट न लगती, तिथे काही कष्ट लागत नाही म्हणा. आणि म्हणून ते सर्व मार्गावर वरिष्ठ आहे. त्या सोहमपेक्षाही ते वरिष्ठ आहे. आणि म्हणून सांगतात याशिवाय त्यात अनेक, बरं सोहम करता करता काय होतं, त्यात म्हणले अनेक विचित्र अनुभव, योगिक अनुभव यायला लागतात. परमात्म्याचा, आत्म्याचा अनुभव तर राहायला म्हणले बाजूला, सोहम करता करता अनेक योगाचे अनुभव यायला लागतात. आणि मग काय होतं, अनेक प्रकारचे नाद डोक्यात कानात घुमायला लागतात. आणि म्हणून आमच्याकडे बरेच लोक येतात, तेवढे असं मी हे झालं म्हणलं काय करावं. आमच्या वडिलांनी मला प्रश्न केला होता, अरे माझ्या कानामध्ये असा नाद सारखा घुमत राहतो म्हणा. तर मी त्यांना म्हटलं हो हा चांगली गोष्ट आहे खूप,
हो, हा सगळ्यांना नाही मिळत. परमेश्वराची कृपा ज्यांच्यावर होते त्यांनाच हे मिळतं. पण तुम्ही म्हणलं असं काय करताय? नाही म्हणत, ते डॉक्टरला दाखवलं. आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो नागपूरला. मी गेल्यानंतर आम्ही, माझा भाऊ होता, वडील होते, मला वाटते पाध्ये पण होते. आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यांचा सारखा कानात नाद तसा घुमत असतो. तेव्हा म्हणले अशा सद्गुरू शिवाय अशा अनेक साधना केल्यामुळे काय होतं, अनेक प्रकारचे नाद डोक्यात घुमायला लागतात आणि मग त्याची भीती वाटायला लागते. अनेक प्रकारचं, कधी अंधार दिसतो, कधी काय प्रकाश दिसतो, कधी भीती वाटते. आणि म्हणून त्या झरतृष्ट, झोराष्ट्रीयन जो धर्म आहे त्याचा जो मुख्य झरतृष्ट, त्याला म्हणले असंच झालं. त्याला एकदम असं असे अनेक विचित्र अनुभव यायला लागल्याबरोबर, अनेक प्रकारचे अनुभव यायला लागल्याबरोबर तो, त्याला एकदम भीती वाटली. आणि भीती वाटली आणि एकदम तो हे झाला. आणि म्हणून लोक म्हणतात असं आम्हाला हे तर नाही होणार. त्याला एकदम भीती वाटायला लागते. तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. त्याच्यामुळे बाबा हा नाद सोड, सोहमचा नाद सोड. सोहम सोहम करशील आणि अनेक नाद तुझ्या डोक्यात घुमतील, कानात घुमतील. असे बरेच लोक डिस्टर्ब झालेले आमच्याकडे येत असतात. आम्ही त्यांना सांगतो हे जाऊ दे, आम्ही जो मंत्र देतो तो घे, त्याने तुला काही नाद वगैरे काही नाही, काही भीती वाटणार नाही. परमेश्वराचं प्रेम तुझ्या ठिकाणी येईल. माझ्या वडिलांना असं फार, पण त्याने ते लक्ष नाही. मी त्यांना म्हटलं अहो हे काय नाही, ही चांगली गोष्ट आहे म्हटलं, तुम्हाला काय होणार नाही, येऊ द्या, मस्त ऐका, मस्त आहे. बाजत अनहद ढोल रे तोहे पिया मिलेंगे, घूंघट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे. परमेश्वराला भेटण्याची वेळ आली म्हणा. परमेश्वर तुझ्या जवळजवळ आला, आत्मा तुझ्या जवळजवळ आला आणि याला हा तर म्हणाले एकदम डिस्टर्ब झाला. अहो म्हणून आत्म्याला एवढं जवळ, फारच म्हणाले एक गोष्ट वाटेल, तो आत्मा आहे शेवटी. आणि म्हणून लोकांना एवढा त्याची भीती वाटते, त्याचा त्रास होतो, मन सैराट धावायला लागते. मन संसारात धावताय सैराट, आणि असं काय झालं तर त्याला भीती वाटते, रे बापरे काय चित्र विचित्र प्रकाश दिसतात. त्याला कधी अहंकार होतो का मला काहीतरी झालाय, मला काहीतरी प्रकाश दिसला, मला काहीतरी ज्योत दिसली, मला काहीतरी नाद ऐकायला आला, आधी त्याला अहंकार होतो. आणि मग त्याला त्रास व्हायला लागला की मग तो घाबरतो, वरून वरून तो दाखवतो की मला काय होत आहे. पण तो म्हणले काय ते सहन करू शकत, ते काही सहन करू शकत. महाराजांकडे असे बरेच लोक यायचे, कोणाच्या डोक्यावर परिणाम झाला, कोणाचा काय, आणि त्याच्यामुळे त्यांची संतती सुद्धा अशी वेडी निघायची, पागल असं वेडसर निघायचे, असं बरेच लोक असतात. आणि म्हणून सांगतात तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती. भगवान आपल्या भक्तांचं सर्व विघ्नापासून रक्षण करतो. सद्गुरु आपल्या भक्तांचं सगळ्या विघ्नारे काय तुला होणार नाही, काय कुठलंही विघ्न तुला आड येणार नाही. आणि हे लोक सगळे सद्गुरु शिवाय हे सगळे साधनं करतात आणि त्याच्यामुळे ते त्यांना सहन होत नाही आणि असे विघ्न येतात. मग त्याच्यावर संरक्षण कोण करणार? हे बरं आहे सांगायला, तू सोहम सोहम कर, तू अमुक कर, इथे बघ, इथे ध्यान लाव, इथे ध्यान लाव, म्हणायला सोपं आहे. पण जो करतो आणि मग त्याला जे काय होतं त्याच्यापासून रक्षण करायला कोणी येत नाही.
ते रक्षण करायला कोणी. म्हणून सद्गुरू आहेत, काय झालं तर ते सामोरं भक्तांचे अनेक विघ्नापासून रक्षण करतात. नारायण हरी हरी नारायण अंतरात एक हेची पारायण हेची पारायण. अनेक सिद्धी येतात. मग त्याला असं वाटतं, अहंकार वाटतो, मला असं झालं, मला असा अनुभव आला, तसा अनुभव आला, तसा अनुभव आला. आणि जे वाईट अनुभव येतात ते काही तो सांगत नाही. आणि त्या सिद्धी येतात आणि मग त्याला दूध करून निघून जातात. थोड्या येतात, त्याला दूध करून निघून जातात. परमेश्वराच्या भक्तांकडे सिद्धी येतात, पण ते त्याच्याकडे बघत नाही. नवदती दुरी दवडिता. म्हणून सद्गुरूची आवश्यकता काय आहे? सद्गुरू त्या श्रेणीपर्यंत पोहोचू शकतात, नाहीतर आत एवढे विघ्न आहे म्हणा. त्यामुळे भगवान आपल्या भक्तांचं सर्व विघ्नांपासून रक्षण करतात. नारायण हरी हरी नारायण अंतरात एक हेची पारायण हेची पारायण. परवान सांगतात बरं, अंतरात एक पारायण चाललंय म्हणजे नारायण हरी हरी नारायण. हरी एका आत्मा. हरी म्हणजे काय हो? हरी एका आत्मा जीव शिव सम. तू जीवही नाही शिवही नाही. तू जीवायलाही काढून टाक, शिवालाही हाकलून दे. हाकलून दे बापरे, शिवाला नाही मानताय. जीवही नको शिवही नको, एक हरी. काय हे आम्हाला कठीण नाही करायचं, हे सोपं सोपं करायचं. नारायण हरी. तो नारायण आहे म्हणले तो सगळे अवतार घेतो. प्रभू रामाचा अवतार घेतला, कृष्णाचा अवतार घेतला, असे 10 अवतार झाले. तो नारायण. आणि त्याच्या अवताराचं गायन आम्हाला करायला मिळतं म्हणाले. आणि त्याच्यामुळे प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण होतं. कारण काय, आत्मा हा प्रेम स्वरूप आहे. मग प्रेम निर्माण होणार कसं? तर तो नारायण अवतार घेतो. नारायण राम, प्रभू रामाचा अवतार, श्रीकृष्णाचा अवतार, असे अनेक अवतार, संत सत्पुरुषांचे अवतार, ऋषींचे अवतार, अनेक संतांचे अवतार, सद्गुरूंचे अवतार. आणि ते त्यांचं जे चरित्र होतं त्याच पारायण भक्त मंडळी करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्या अंतःकरणात सद्गुरूंच्या बद्दल, भगवंताच्या बद्दल प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण झालं कीच आत्मा. आत्मा म्हणजे काय? प्रेम. प्रेम निर्माण झालं परमेश्वराचं की आत्म्याचा अनुभव आला, आत्मसाक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्काराचा एक भाग म्हणजे अंतःकरणात सद्गुरूंच्या बद्दल प्रेम निर्माण होतं. आत्मसाक्षात्कार दुसरं म्हणजे सद्गुरूंची भक्ती घडणं, त्यांच्या कार्यात खूप सेवा घडणं, म्हणजे आत्मसाक्षात्कार. कारण आत्मा म्हणजे भक्ती आणि आत्मा म्हणजे ज्ञान. सद्गुरू सांगतात ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिर होणं, याचा अनुभव आपल्याला येणं म्हणजेच आत्म्याचा अनुभव. आत्मानुभव म्हणजे काय? तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती. तेव्हा म्हणले तो आपल्या हृदयात आहे नारायण हरी. तो नारायण म्हणाले आत प्राणाच्या झोपाळ्यावर झोपलाय. आणि हरी व्यापक अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याचा स्वामी आहे. म्हणजे आत आणि बाहेर तो एक श्रीहरीच आहे. म्हणून म्हणले प्रेमाने त्याचं हरिनामाचं गायन केलं असताना प्रेमाने हरिनामाचं गायन केलं पाहिजे. मग कुठल्या प्रेमाने? प्रेम आणायचं कुठून? ते सद्गुरूंचं प्रेम. सद्गुरूंचं प्रेम अंतःकरणात निर्माण झालं आणि तो मंत्र जेव्हा आपण जप करतो, ते नाम जेव्हा जपतो, तेव्हा त्यातून आनंद नक्की फुलून येणार आहे. आनंद होतो. आणि सर्व संत महात्मे म्हणले याच मार्गाने गेले, दुसरा कुठला मार्ग नाही. याच मार्गाने सर्व संत पुरुष महात्मे गेले.
नान्य पंथा विद्यते अयनायो न अन्य पंथा मार्ग विद्यते, विद्यमान आहे न दुसरा कुठला मार्ग, अयनाय मुक्त होण्यासाठी, या देहातून मुक्त होण्यासाठी, या जीव भावातून मुक्त होण्यासाठी, आपल्या श्रीहरी स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग नाही. सर्व संत महात्मे या मार्गाने गेले. सद्गुरूला शरण जाऊन परमात्म्याचा गुरुमंत्र त्यांनी प्राप्त करून घेतला आणि त्याच्या सदैव चिंतन मननाने, त्या मंत्राच्या सदैव मनन चिंतनाने त्यांनी आपले जगत कल्याणाचे अवतार कार्य केले. शेवटी हा मंत्र एवढा सिद्ध झाला, एवढा सिद्ध झाला की ते अवतार स्वरूप झाले, ते संत महात्मे झाले. सर्वसाधारण म्हणून जीव म्हणून जन्माला आलेले, पण त्याच्यात एवढी किमया झाली, सद्गुरूंना शरण गेले आणि तो मंत्र त्यांनी प्राप्त करून घेतला आणि ते अवतारी झाले, म्हणजे अवतारी पुरुष झाले आणि त्यांनी जग कल्याणाचा अवतार कार्य केलं. जग कल्याणाचा अवतार कार्य त्यांनी केलं आणि म्हणून आम्ही सर्वांना म्हणतो, अरे हे सगळ्यांच्या परमेश्वराचं कार्य आहे, सगळ्यांच्या कल्याणाचं कार्य आहे, जगाचं कल्याण झालं पाहिजे त्याचं कार्य आहे. आणि म्हणून श्री ज्ञानदेवांनी त्या श्रीहरी नाम मंत्राशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे असे वाटले. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा एवढी समाधी, संजीवन समाधी, सर्व योग, सोहम मंत्र, सगळं मंत्र, सोहम मंत्र सुद्धा त्यांना याच्या पुढे हे नाही. जर ज्ञान संप्रदायाचे होते तर सोहम मंत्र त्यांनी जप करायला पाहिजे, पण त्यांनी सोहम मंत्राचा जप नाही केला. त्यांनी कुठला श्रीहरी नाम मंत्राचा जप केला. काय ज्ञानदेवानी त्या श्रीहरी नाम मंत्राशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे, त्याच्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तोच प्राप्त करून घेतला आणि त्याचा जप केला. असं ज्ञानेश्वर महाराजांनी जर केलं तर इतर म्हणायला लागले सोहम सोहम म्हणतो, तर आम्ही म्हणतो ठीक आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम म्हटलं असेल, पण त्याने नंतर हरिनाम मंत्र त्यांना सद्गुरूंनी सांगितलं, अरे याच्यासारखा मंत्र नाही, त्याच्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तेच प्राप्त करून घेतलं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्व कळा हरिदावी, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती, अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथे नामाचा निर्धार असे, ज्ञानदेवाची नामे बिन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमियेला, रामकृष्णी पंथ क्रमियेला. श्री गुरुदेव दत्त.